तर आज मी बनवणार आहे मटकीच्या पुऱ्या. सो ह्याची प्रॉपर रेसिपी कोणाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ह्या चहा बरोबर खायला खूप मस्त लागतात. सो कोणी आजपर्यंत यूट्यूबवरती दाखवल्या नसतील सो प्लीज तुम्हाला कोणाला कमेंट बॉक्समध्ये जर रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मस्तपैकी मोहन टाकलेलं आहे. पुऱ्या खूप खुसखुशीत होतात. आपण जे मटकीला वाफून घेतलेलं आहे तेच पाणी हे इथे आपण पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत. बघू शकता किती सुंदर असं आपलं इथे हे पीठ तयार झालेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी ह्याच्यामध्ये मी टाकलेल्या आहेत. सो इथे तुम्हाला मेन जी रेसिपी आहे जी आपली ती म्हणजे मटकी, तो इथे बघा खूप सुंदर असं ह्या पुऱ्या होणार आहे. जर कोणाला ह्याची प्रॉपर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तो ह्या अशा प्रकारे आपल्याला ह्या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत. आपलं पीठ जे आहे ते चांगलं अर्धा तास भिजलेलं आहे, म्हणजे मुरलेलं आहे चांगलं. अशा छान अशा त्याची जी थिकनेस आहे ती अशा प्रकारे आहे आणि अशा छोट्या छोट्या पुऱ्या काढून घ्यायच्या. खायला खूप टेस्टी लागतात. आता ह्या पुऱ्या अशा काढून घेणार आहे आणि नंतर मग मी फ्राय करून झाल्यावर तुम्हाला दाखवते. सगळ्या पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आणि आता फ्राय करत आहोत. तर इथे बघू शकता आपली जी मटरी आहे सो इथे किती सुंदर प्रकारे तयार झालेली आहे. खूप सुंदर आणि टेस्टी लागत. तर तुम्हालाही याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी नक्की तुम्हाला रेसिपी सजेस्ट करेन. खूप टेस्टी लागतात आणि खूप क्रिस्पी पण लागतात. ट्राय करून नक्की पहा आणि हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.